राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम दिशा दाखवली आणि समाजकार्य करायला शिकवलं ते आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना देखील वंदन करतो। आज रेल्वेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आणि ज्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा अतिशय समर्थपणे चालवला आहे त्या पंकजाताई मुंडे, ज्येष्ठ खासदार रजनीताई पाटील, आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंगअण्णा सोनवणे, आमचे मित्र आमदार धनंजयजी मुंडे, आमदार विक्रमजी काळे, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित, भीमरावजी धोंडे, समीरजी काझी, शंकरजी देशमुख, केशवराव आंधळे, राम कुलकर्णी, धर्मवीरजी मीणा, जितेंद्र पापळकर, वीरेंद्रजी मिश्रा, विवेक जॉन्सन, नवनीत कावत, मनिंदर उत्पल, श्यामसुंदर गुप्ता, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे। अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मगाशी उल्लेख झाला, केशर काकू क्षीरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे। आपण अखरपक म्हणतो, पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात। आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती, ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।